नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे सिक्रेट म्हणजेच गुपित असलेले 3 पॉईंट सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. तुम्ही खूप सारे व्ह्यूज मिळवणार आहात. हे 3 पॉईंट मी माझ्या दुसऱ्या एडिटिंग चॅनलवरती खूप वेळा अप्लाय करत असतो, त्यामुळे मला भरभरून व्ह्यूज मिळतात. तर मित्रांनो, उशीर न लावता या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर जर व्हायरल करायचा असेल तर तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीचे 20 ते 30 सेकंद खूप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, ह्या टॉपिकवर आपण अगोदर खूप वेळा सांगितले आहे, परंतु हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मित्रांनो, तुमच्या व्हिडिओची सुरुवात एका जबरदस्त इंट्रोने सुरुवात झालीच पाहिजे. यामुळेच व्ह्यूअर डिसाईड करत असतो की तुमचा व्हिडिओ पुढे पाहावा की नाही, आणि यूट्यूबचे अल्गोरिदम पण तुमचा इंट्रो बघूनच पुढे लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवत असतो. तर मित्रांनो, इंट्रो बनवण्यासाठी सुरुवातीचे 20 ते 30 सेकंदामध्ये तुमचा व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह किंवा सुंदर बनवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. त्यात पहिला मुद्दा असा आहे की इंट्रो खूप शॉर्ट ठेवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह असला पाहिजे. 20 ते 30 सेकंद संपून तुमचा मेन व्हिडिओ सुरू झालाच पाहिजे, कारण खूप लॉंग इंट्रो जर असेल तर ऑडियन्स तुमचा व्हिडिओ स्किप करून लगेच पुढे जाईल. त्यामुळे इंट्रो शॉर्ट बनवायचा आहे. आता आपला दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्ही इंट्रोमध्ये असेच सांगायचे आहे की ते तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये असणार आहे. मित्रांनो, काही लोक खरंच असं करतात की इंट्रोमध्ये टॉपिक सोडून वेगळीच कहाणी सांगत बसतात. त्यासाठी मित्रांनो, लक्षात ठेवा की आपला व्हिडिओ ज्या टॉपिकवर आहे त्याच टॉपिकवर बोलावे. यानंतर तिसरा आणि इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा असं बिलकुल सांगायचं नाही. त्यामुळे व्ह्यूअर्स लवकरात लवकर बोर होऊन तुमच्या व्हिडिओचा फ्लो आपोआप कमी होत जातो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगायची आहे. आणि तुम्ही इंट्रोमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा यूज करू शकता. आणि इंट्रो बनवताना थोडी एनर्जी, जोश आणि कॉन्फिडन्स ठेवा आणि इंट्रो बनवा. त्यामुळे ऑडियन्स तुमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघेल आणि व्हायरल होईल. ओके, तर मित्रांनो, आता आपला महत्त्वाचा दुसरा पॉईंट. मित्रांनो, तुमच्या व्हिडिओचा इंट्रो, एडिटिंग आणि स्क्रिप्टिंग सुंदर असून त्याचा उपयोग नाही. त्यासाठी महत्त्वाचं तुमच्या व्हिडिओचे थंबनेल सुद्धा सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. मित्रांनो, आपला व्हिडिओ बघायच्या अगोदर व्ह्यूअर्स अगोदर आपलं थंबनेल बघत असतो. त्यासाठी थंबनेल सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवायचे आहे. त्यामध्ये मित्रांनो, खूप सारे टेक्स्ट, इमेजेस वापरून खिचडी करून टाकायचे नाहीत. मोजके शब्दांचा वापर करून थंबनेल बनवायचे आहे. त्यासाठी आपण थंबनेलवर अगोदर व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थंबनेलसाठी माझ्याकडून एक बोनस टिप्स अशी आहे की मी अगोदर माझ्या व्हिडिओचे टायटल शोधतो आणि त्यानंतर महत्त्वाचं टायटल शोधून त्यानुसार थंबनेल डिसाईड करत असतो. ओके, त्यानंतर मेन महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे. मित्रांनो, तुम्ही जर एखादा व्हिडिओ जबरदस्त बनवला आणि त्याचं थंबनेल्स पण सुंदर बनवले, परंतु तुमच्या व्हिडिओचा जर व्हॉइस खराब असेल तर ऑडियन्स तुमचा व्हिडिओ नक्कीच डिसलाईक करून दुसरा व्हिडिओ ओपन करेल. त्यासाठी तुमच्या ऑडिओमध्ये क्रिप्सी आणि क्लिअर साऊंड असणे आवश्यक आहे. यावर मित्रांनो एक सेपरेट व्हिडिओ आपला नक्कीच असेल. त्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, त्यासाठी मित्रांनो शांत ठिकाणी जाऊन आपला आवाज रेकॉर्ड करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या रेकॉर्डिंगमध्ये नॉईज, आजूबाजूचा आवाज, गाडी, गोंधळ किंवा आपल्या रूममधील फॅन यांचा नॉईज कॅप्चर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे आहे. तुम्ही जर रूममध्ये आवाज रेकॉर्ड करत असाल तर इको रेकॉर्ड होणारच. त्यासाठी रूम भरलेली असावी. त्यासाठी तुम्ही पडदे, कुशन किंवा आवश्यक असणारे रूममधील साहित्याने रूम भरलेली असावी. त्यामुळे इकोचा आवाज कमी होण्यास मदत होते. ओके, तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाचे असे मुद्दे सांगितले आहेत. ते जर वापरून तुम्ही व्हिडिओ जर बनवला तर तुम्ही यूट्यूबवर नक्कीच यशस्वी होऊ शकता. चला तर मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद. आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा, कारण या चॅनलवर असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या मराठीमधून असतात. तर मित्रांनो, थँक्यू.